मला शिवनाथ विषयीचा स्पष्ट नाही पण फार भयानक संकेत मिळालाय। शिवनाथकडे शक्ती आली आहे आणि तुझ्यावर हल्ल्याचा डाव आहे। बस 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 बस, एवढी दचकलीस का? विचार मायाच्या विचारात होतीस? या घरात सगळे सध्या फक्त तोच विचार करतात। या बसा। बरं झालं तुम्ही दोघेही आलात। मला तुम्हा तिघांशी बोलायचं होतं। बोला बाबा। घरातलं वातावरण सध्या डिस्टर्ब आहे। अशा वेळेला आपण होळी साजरी करावी की नाही असा प्रश्न मला पडलाय। या अशा वातावरणात हो असं कसं? घरातले सणवार हे झालेच पाहिजेत। मी आजपर्यंत घरातला एकही सणवार चुकू दिलेला नाहीये। हो, पण ते सण साजरे करण्याचा आनंद पण मिळायला हवा ना। मिळणार ना दादासाहेब, आणि कुणामुळे आपण आपला आनंद का सोडायचा? सणांमुळे वातावरण अजून आनंदी होतं आणि माया घरात आलीये म्हणून आपण सण साजरा करणं सोडलं तर मायाला जिंकल्यासारखंच वाटेल। नर्मदानी तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे। मला म्हणाली मायावरचा गुन्हा सिद्ध झाला तर अजित तिला डिवोर्स दिला। पण तोपर्यंत काय बाबा? तोपर्यंत माया जे काही करेल त्याचं काय? त्याची जबाबदारी कोण घेणार? कळतंय मला, पण नर्मदानी वेगळाच भावनिक मुद्दा धरून ठेवलाय। तिला घराबाहेर काढणं शक्य नाहीये हे तिला चांगलंच ठाऊक आहे आणि त्याचाच गैरफायदा घेते ती। सख्खी बहीण आहे म्हणून मी गप्प आहे। दादासाहेब, तुम्ही नर्मदा आत्याची एवढी काळजी करताय खरं, पण आत्याने जिला सून म्हणून घरात आणलंय तीच जर त्यांच्या जीवावर उठली तर तुम्ही काय करणार आहात?